नमस्कार, मी स्वाती गाडेकर. माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे. आज घरात भाजीला काय नव्हतं, दुपारच्या जेवणात काय बनवावं असा प्रश्न होता. त्यासाठी मी ठरवलं घरात कुरडया आहेत तर कुरडयांचीच भाजी बनवायची. त्यासाठी मी 7-8 कुरडया आता भिजत घालते. ह्या अर्धा तास मी भिजवून घेते. त्यासाठी मी आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेते. ही भाजी खूप छान लागते, टिफिनला देण्यासाठी खूप छान आहे. बारीक कांदा मी कापून घेतला आहे. आता 8-10 लसूण पाकळ्या बारीक कापून घेते. त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेते. आता कढईत मी 1 पळी तेल घालते. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरून घेतलेला लसूण 5-6 पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात आणि 1-2 हिरवी मिरची, कारण मिरची पावडर घालणार आहे पण एक चवीला म्हणून मी 1-2 हिरवी मिरची त्यात घातली आहे. हे छान परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की आपण जो कांदा बारीक कापून घेतला आहे तो घालायचा आहे. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. कांदा पटकन सोनेरी होण्यासाठी चिमूटभर मीठ मी त्यात घालते. पुन्हा एकदा कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यावर त्यात अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून पुन्हा मसाले एकदा छान मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. आपले मसाले परतून झाले तर आता आपण कुरडईमधलं पाणी निथळून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. आपल्या कुरडया छान भिजल्यात, अर्धा तासाच्या भिजवून घेतल्यात. आता मसालाही छान परतून झाला. आता त्यात भिजवलेल्या कुरडया घालायच्या आणि कुरडया मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. आता झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची 5 मिनिट, म्हणजे भाजी छान मऊ होते. भाजी परतून घ्यायची आणि त्यावर आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपली भाजी तयार झाली. आता आपण कढी बनवून घेऊ. त्यासाठी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या. लसूण पाकळ्या बारीक चिरून घेते. थोडीशी कोथिंबीरही बारीक चिरून घेतली. अर्धा कढीपत्त्याची पाने घेतली. आता आपण दही घेतलंय. दही मी मिक्सरच्या भांड्यात दही आणि बेसन पीठ फिरवून घेते, म्हणजे गुठळ्या होत नाही आणि कढी छान प्लेन येते. त्यासाठी आता कढईत मी 2 चमचे तेल घातले. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरून घेतलेला लसूण हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण सोनेरी होईपर्यंत परतायचं आहे. लसूण परतून झाल्यावर आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतले होते त्या घालायच्या आणि 8-10 कढीपत्त्याची पाने घालायची. हे पण छान एकदा परतून घ्यायचं. हे छान परतून झालं की थोडीशी कोथिंबीर घालायची तेलातच, त्यामुळे छान वासही येतो आणि छान चवही लागते. त्यामुळे थोडीशीच कोथिंबीर तेलात घातली. हे छान परतून झाल्यावर आपण दही आणि बेसन जे मिक्सरला फिरवून घेतली तर ते घालायचं आहे. आता यात गरजेनुसार पाणी घालायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. हे मिक्सरला फिरवल्यामुळे गुठळ्या होत नाही आणि कढी छान येते, प्लेन येते.
आता कढी सारखी ढवळत राहायची, नाही तर कढी फुटते. 7 ते 8 मिनिट कढी छान उकळून घ्यायची सारखी ढवळत. हे बघा, आता कढीला छान उकळी आली आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर परत घालायची वरतून आणि छान मिक्स करून घ्यायचं. आपली कढी तयार. आता आपण कढी, चपाती, काकडी, कुरडईची भाजी, पापड आणि भात असं जेवण बनवलं होतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा.